माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्यावर अवैध सावकारी गुन्हा दाखल करा. प्रवीण पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न. याबाबत वृत्त असे की खोरदड येथील प्रवीण पाटील यांनी काही वर्षांपूर्वी या ठिकाणी शेती व्यवहार केला होता. या शेती व्यवहारात काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी त्यांच्या भावाच्या तब्येतीची काळजी घेत आरोग्याविषयी तक्रारी असल्याने या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे लागणार होते. त्या संदर्भात माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्याकडून 2% भावाने पैसे घेतले, परंतु संबंधित माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांनी 10% या ठिकाणी वसुली केली असल्याचा आरोप प्रवीण पाटील व त्यांच्या परिवाराने केला असून त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. तर या ठिकाणी पैसे हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले असले तरी देखील संबंधित माजी सैनिक पृथ्वीराज पाटील हा पैसे दिले नसल्याचं देखील सांगत असून अवैध सावकारी पैशांची देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला. विना परवानगा विना अवैधरित्या या ठिकाणी सावकारी करीत असून अव्वाचे सव्वा पैसे लुटत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला. तर या संदर्भात उपनिबंधक, पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात निवेदन दिले, तक्रारी केल्या असल्या तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या काही दिवसात या संदर्भात कारवाई न झाल्यास आम्ही संपूर्ण परिवारासह आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी प्रवीण पाटील व त्यांच्या संपूर्ण परिवाराने घेतला आहे. मग माझ्याकडे 15 लाख रुपये होते. 15 लाखाचे त्याला मी मला सांगणार 2% सांगितले, 1.5% सांगितले. त्याच्यानं त्याने 8 आणि 10 रुपयाचा भावचे पैसे घेतले माझ्याकडनं. त्याला 42,50,000 माझ्याकडे पुरावे ऑनलाईन पद्धतीने दिले. ती माझी आईची माझ्या बहिणीची जमीन मोठं शोरामध्ये इथून त्याला पूर्ण पैसे घेतले. जमिनीचा भाव काय ठरला होता? जमीन 8.5 लाखामध्ये घेतली होती. 8.5 लाखामध्ये त्यावेळेस मी 9 लाख रुपये देणं दिले त्याच्या काकाच्या नावाने ऑनलाईन आणि 3 लाख रुपये मी त्याला दिली. त्यावेळेस माझ्याकडे सगळे पुरावे होते. 2% सांगितले कसं त्याने मला सांगताना काय सांगितले, मी 2% तुला पैसे देईल, राहिलेले पैसे जमिनीचे 2% दिल वर राहिलेले. जेव्हा तर पैसे मी जमा केले तेव्हा काही 500, काही 800, काही 400 भावाचे पैसे वाढले माझ्याकडनं. त्याला आतापर्यंत 42,50,000 दिले. अजून पैसे मागणी करतो माझ्याकडे 7-8 लाख पैसे. नाही, जमीनचा ताबा माझ्या 2023 पासून. पैसे कशासाठी घेतले होते? माझा भाऊ आजारी पडला, माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणून घे